अमृतरूपी कव्याचे पेले प्राशन करण्यासाठी माझी त्यांना रसमृत काव्याचा प्रयत्न करा. आज मी आपणास सूर्यपुत्राचा जयंती दिनानिमित्त सूर्यपुत्राच्या जयंती दिनानिमित्त मी आपणापुढे माझी स्वरचित कविता सादर करणार आहे. ती पहा. आता सूर्यपुत्र मधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा म्हणजे यशवंत, तो भैयासाहेब नावाने सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. तर त्याचा जन्मदिवस आहे. तर बाबासाहेबांना 4 मुलं होते. तर 4पैकी फक्त पहिला मुलगा यशवंत हाच जिवंत, म्हणजे हाच बाबासाहेबांचा वारस. तिने लहानपणी मरून गेलेले होते. तर अशा प्रकारे आता हा भैयासाहेब लहान असताना 4-5 वर्षांचा होईपर्यंत त्याला चालता येईना पोलिओच्या आजारामुळे. पण माता रमाबाईने त्याला गावठी औषधीने दुरुस्त करून तो 4-5 वर्षाचा झाल्यावर चालायला लागला आणि तेव्हा कुठे शाळेत जायला लागला. अशा प्रकारे त्यांची लहानपणीच्या आजारपणाची कथा आहे. आणि इकडे बाबासाहेब तर त्यांच्या सामाजिक कामामध्ये किती गुंग होते. समाजाकरता त्यांनी आपल्या सर्व आयुष्य बेसलं आणि तेव्हा मुलाकडे तेवढे लक्ष द्यायचे, पण जास्त वेळ त्यांचा बाहेर म्हणजे सामाजिक चळवळीमध्येच जायचं. तर अशा प्रकारे आता भैयासाहेबाचं शिकला, मॅट्रिक पास झाला आणि मग त्याचं 1953 साली तो 19 म्हणजे 19 एप्रिल 1953 साली त्यांचं मीराबाईसोबत लग्न झालं. त्यांना 3 अपत्य होते. प्रकाश, भीमराव, आनंदराज अशी 3 अपत्यसुद्धा होते. आणि ते पूर्वी काय करत होते की हे आपलं विमानतळ होतं, विमानतळाच्या परिसरात ते असा उद्योगधंदा करायचे. आणि मग कुठे उद्योगधंदा सोडून मग त्यांनी काय केलं, बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये भाग घेतला. मग छापखाना काढला, मध्ये प्रबुद्ध भारतही छापलं. आणि अशा प्रकारे त्यांनी हळूहळू सामाजिक कार्यामध्ये भाग बाबासाहेबही त्यांना सांगत होते तसं त्याप्रमाणे ते करत होते. तर बौद्ध चळवळीतही त्यांनी चांगला जोम आणला. आणि बाबासाहेब जेव्हा मेले तेव्हा बौद्ध चळवळीलाही त्यांनी खूप जोम आणला होता. आणि ते तळमळीने ते ठिकठिकाणी सभा घेऊन बौद्ध धर्माचा प्रसार करीत होते. आणि अशा प्रकारे त्यांनी ही सामाजिक काम केलं आहे. आणि बाबासाहेबाप्रमाणे ते सुद्धा झटले. बाबासाहेब मेले तर ते आपल्या नेत्याची काठी बनले. आणि त्यांना नेत्याची काठी बनवून त्यांच्या जे कार्य त्यांना जे मदत करायची असेल तेव्हा ते त्यांच्या पाठीशीच खूप सहकार्याने राहायचे. तर अशा प्रकारे भैयांची आज 12 डिसेंबर म्हणजे जयंती दिन, त्या प्रेत्यर्थ माझी कविता पहा. 12 डिसेंबर 1912 जन्म झाला यशवंत आंबेडकरांचा. 12 डिसेंबर 1912 जन्म झाला यशवंत आंबेडकरांचा. प्रथम एकमेव पुत्र पिता भीमराव माता रमाईचा. प्रथम एकमेव पुत्र पिता आंबेडकर, पिता भीमराव माता रमाईचा. भैयासाहेब आंबेडकर नावाने भैयासाहेब आंबेडकर टोपण नावाने होता खूप प्रसिद्ध. भैयासाहेब आंबेडकर टोपण नावाने होता खूप प्रसिद्ध.
भारतीय सामाजिक कार्यकर्ता, बौद्ध चळवळीचा कार्यकर्ता म्हणून, भारतीय सामाजिक कार्यकर्ता, बौद्ध कार्यकर्ता चळवळीत बालपणापासूनच पोलिओसारख्या आजाराने ग्रासले. बालपणापासूनच पोलिओसारख्या आजाराने ग्रासले. रमामातेने गावठी औषधाच्या उपचारानेच त्यांना बरे केले. रमामातेने गावठी औषधाच्या उपचारानेच त्यांना बरे केले. 19 एप्रिल 1953 रोजी लग्न झाले मीराबाईसोबत, पत्नी मीराबाईसोबत. 19 एप्रिल 1953 रोजी लग्न झाले पत्नी मीराबाईसोबत. अपत्य होते 3. प्रकाश भीमराव आनंदराज आंबेडकर. अपत्य होते 3. प्रकाश भीमराव आनंदराज आंबेडकर. उद्योगधंदा सोडून बाबासाहेबांच्या चळवळीत तडमडीने केली सुरुवात. उद्योगधंदा सोडून बाबासाहेबांच्या चळवळीत तडमडीने केली सुरुवात. भारतभूषण प्रिंटिंग प्रेस छापखाना केला सुरू. पुढे बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस दिले नाव. भारतभूषण प्रिंटिंग प्रेस छापखाना केला सुरू. पुढे बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस नाव दिलं. 1944 पासून बाबासाहेबांचे जनता प्रबुद्ध भारत मुखपत्राचे केले व्यवस्थापन. 1944 पासून बाबासाहेबांचे जनता प्रबुद्ध भारत मुखपत्राचे केले व्यवस्थापन. बाबासाहेबांच्या सांगण्यावरून, भीमाच्या सांगण्यावरूनच वाघो आपटे लिखित बौद्ध धर्म ग्रंथ छापून केला प्रसिद्ध. बाबा भीमरावाच्या सांगण्यावरूनच वाघो आपटे लिखित बौद्ध धर्म ग्रंथ छापून केला प्रसिद्ध. आपल्यासारखा आपला मुलगा खूप शिक्षित, खूप विद्वान, अनुभवा उच्च शिक्षित, अशी भावना कोणत्याही मातापित्याच्या पोटी उपजते. तेच बाबासाहेबांचं मत. अशी भावना आपल्यासारखा आपला मुलगा व्हावा विद्वान व उच्च शिक्षित, अशी भावना कोणत्याही मातापित्याच्या पोटी उपजते. तेच बाबासाहेबांचे मत. आज युगपुरुषाच्या चिरंजीवाची आहे जयंती दिन. आज युगपुरुषाच्या चिरंजीवाचा आहे जयंती दिन. सूर्याला डाग लागणार नाही याची काळजी घेतली भैयासाहेबानं. सूर्याला डाग लागणार नाही याची काळजी घेतली भैयासाहेबानं. आज युगपुरुषाच्या चिरंजीवाची आहे जयंती दिन. सूर्याला डाग लागणार नाही
याची काळजी घेतली भैयासाहेबांनं, याची काळजी घेतली भैयासाहेबांनं. अशा या जयंती दिनाने निमित्त सूर्यपुत्रास विनम्र अभिवादन आणि तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ जयंती दिनानिमित्त मी आपणापुढे भैयासाहेबाची भैयासाहेब आंबेडकरांची कविता सादर केली आहे. ती अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा. तसंच सरळ जीवनधारा माझं दुसरं चॅनल आहे, त्यालासुद्धा सबस्क्राईब करा.